तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय आपला, का तर आपला साईड बिझनेसला वेळ भरपूर चालला, त्यामुळे व्हिडिओला काही वेळच भेटत नाही. तर आपण मागे व्हिडिओ टाकला होता की कलर पेंटचं काम चालू केलं. तर पहिला फक्त आपण वॉटरप्रूफ केलेला आहे. वरचा पण व्हिडिओ दाखवतो वॉटरप्रूफ कसं झालं आहे. आणि वॉटरप्रूफ केल्यापासून आपली थोडीशी म्हणजे गरमी पण कमी झाली. खूप उकडत होतं स्लॅबमध्ये, पण संध्याकाळी आम्हाला 10-11 वाजेपर्यंत भयानक 12 वाजेपर्यंत भरपूर उकडत होतं, पण आता काय तसा त्रास होत नाही जास्त. तर वरचं पण धावतो. आता सध्या आपलं काय काय काम चालू आहे बघा. इकडं फर्निचरचं पण सामान आणून ठेवलं आहे. थोडंच मटेरियल पहिलंच आणलं, अजून भरपूर आणायचं आहे. आणि इकडं POPचं काम चालू आहे. तर POPचं सगळं झालं. लाईट फिटरवाले आले ते बाबूराव साहेब टिंबूने सगळ्याला मध्ये बाबूराव कोणायचं. तर ह्यांना म्हणलं की तुम्ही लावताय खरं, पण म्हणलं पडलं बिडलं फॅन टकुऱ्यात तर भिताडाला होल मारून. का तर आपण आपले ते ह्याच्यात होल मारतो ना, तेव्हा सगळं प्लॅस्टिकचं असतं बघा. मग म्हणलं ह्यांना प्लॅस्टिकचं असेल तर ती मध्ये तसलं काय नाही, डायरेक्ट खूप असतात. मग म्हणलं मला काय विश्वास आहे ना, म्हणून त्यांनी त्याला त्या फॅनचं वातीला ते ठोकून त्याला लटकून दावलं मला. म्हणजे आता पडतंय का बघा. पण आता माणूस 60-70 किलोचा आहे, ती पडा ना, ती फॅन 2-4 किलोचा कवा पडायचा होय का ना. झालं आपल्या आता POP 2 दिवसांनी फायनल होती. सगळी डिझाईन एक नंबर आहे मित्रांनो, एकदम भारी आहे. आणि त्याचा पण व्हिडिओ येईल. आता व्हिडिओ डायरेक्ट कशाच येणार आहे, टोटल सगळं फायनल झाल्यावरच, एकदम कलरिंग सगळं झाल्यावर. आणि राडाला काही कमी नाही आहे, भरपूर राड आहे. आणि ही एक प्लेट आणली आपण ही प्लेट कशासाठी मारायची आहे का, तर आतमध्ये काय POP करायला आपल्याला परवडत नाही. सगळ्याच घराने POP म्हणल्यावर पैसे भरपूर लागतात, ठेवतील. तर ही पट्टी आपण तिकडं आतमध्ये मारणार आहोत. तर फर्निचरचं सगळे मिस्त्रीने मापं वगैरे घेतली, सगळे किचनचं पण सगळी मापं वगैरे झाली. राडा बघा कसा आहे, निस्ता राडा बघा. आपण सोफा कुठं आणून ठेवलाय बघा. इथं एक सोफा ठेवलाय, इथं एक सोफा ठेवलाय, आणि इकडे एक सोफा, आणि बाकीचं मटेरियल तिकडं ठेवलंय. आणि इकडं चिवची गाडी लावली, आणि इकडं जेवाय इकडल्या मोठ्या हॉलमध्ये आपण जेवायचं केलंय. सॉरी, बेडरूम आहे. तर आणि इकडं जेवायचं केलं. आणि इकडं आपला बिझनेसचा टेबल आहे. तर संध्याकाळी आपण पॅकिंग वगैरे करतो सगळी पार्सल वगैरे. आणि इकडं बघा, इकडं काय एवढं थोडंफार सामान इकडं ठेवलेलं आहे. लय राडा इकडं सोप्याचं ठेवलंय. म्हणजे सगळं अस्ताव्यस्त बघण्यासारखं काय नाही येत आता. काय हा TV पॅक केली. ती सांगायचं राहिलं, TV पहिली काढून टाकली. एवढा राड आहे का नाही. ही सुद्धा आपण पॅक करणार आहे फर्निचरमध्ये. दोन्ही तिकडले पोठमाळे. आणि अजून आपलं फर्निचर काय काय करायचंय बघा. इकडं आपण हे टोटली ट्रॉयल्यामध्ये करणार. हे सगळं ट्रॉयल्या वगैरे. देवघर पण आपण फर्निचरमध्येच करायला लागलो. ही उभं राहून व्हायला लागलंय, खाली बसून पाहिजे आता. त्याचा टेबल बनवायचा. तू काय बोलते, एवढं ऐकू येत नाही बाळा. आणि इकडं पण भरपूर राडा होता बघा ह्याच्या खाली. तर ह्या जिन्याला सुद्धा आपण पूर्ण टोटली लॉक करणार आहे. आणि इथं आपला इन्व्हर्टर येणार आहे ना. तर झालं आता कधी 2-4 दिवस झालं चालू केलंय, पण मिस्त्री काय. चिव कुठं आहे, काय करते इकडं. हा काय करतो इकडं. हा पाणी दादलं. आणि तू इकडे एकटी काय करती. आम्ही घाबरलो की कुठं गेली नेत्याने की उचलून तुला. हा झाडाला पाणी घालती चमच्यानं. होय हो, काय करते चमच्यानं पाणी घालती. तू बी अशीच होती लहानपणी. होय. तर मित्रांनो 2 दिवस झालं पावसाचं वातावरण आहे. तुमच्याकडे आहे का वातावरण. कुठं गेला. हा काय म्हणते. हा हिथंच खेळा बरं का, लय लांब जायचं नाही. मी हिथंच आहे. तर 2 चेतक आहेत. एक मिस्त्रीची चेतक आहे आणि एक आपली. आणि आपली 2 व्हीलरच पंक्चर झाली आहे. काय झाले काय की बरं झालं त्या दिवशी मी बिग वनला गेलो होतो मटेरियल आणायला. बाय चान्स इथपर्यंत आलो. इकडे एक लय राडा झालाय बघा. काय झालं, इकडे वाळू होती बरीचशी शिल्लक होती,
ती सगळी इथं थापीला लावली. आता ह्याचा आपल्याला कोबा करायचा आहे. कमी पडेल बहुतेक अजून. फुटलं का पोतं? आईला पोतं फुटायला लागले ती एक 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 कुजायला लागली सगळी लेवलच होणार. अगं ग बस ना. तर चला मित्रांनो, आणि पाठीमागं तुम्हाला धावतो एक झाड पण लावलेले आहेत आपण, अजून काय वर आलेले नाहीत. हे बघा काय आता, पण कसं आहे आपल्या इकडलं वातावरण एकदम फ्रेश पटांगणात राहतोय आपण. काय बाय शो तिथून इकडे ये खेळायला. काय नाही नाही थांब 2 मिनिटं, मी आलो वर नाही तर थांबा. पोरींकडे लक्ष ठेव, मी आलो वरनं. तर वरी धावतो तुम्हाला वॉटरप्रूफ कसं केलंय. आता वॉटरप्रूफचं बी तुम्हाला सांगतो विषय. एवढं सगळं हाय बरं का मोठं, आणि लिकेज कुठं माहितीये का? थांबा आपलं. तर हे बघा हे वॉटरप्रूफ झालंय बघा, कसं नुसतं टकाटक दिसायला लागलं का नाही आता. तर इकडे सिंगलच हात मारलाय का, तर इथं कुठंच लिकेज नाहीये. इथं सगळं असा उतार आहे बघा, आणि असा इकडे उतार आहे. तर पाण्याचा का हितले साठत होतं. इथं जवळजवळ 5-10 घागरी साठत होतं. मग नवीन होल केलं आपण. आणि इकडे बघा इकडे दाट 3 थर मारलेत का, तर अख्ख्या स्लॅपवर लिकेज कुठे आहे माहिती आहे का? बघा ह्या कोपऱ्यात. आणि नेमकी आपली POP हिथं आहे, म्हणजे POP करायची तिथंच प्रॉब्लेम झाला. तर इथं आपण तर जवळपास 3 थर मारलेत, 3 हात मारलेत. काहीच गळत नाही, लिकेज नाही. आणि मित्रांनो असं जर उभं राहिलं का नाही, असलं पळत होतं, पण आता काहीच नाही. कलर मारल्यापासून तर कलर मारल्यापासून बरेचसं म्हणजे थंडता भेटली बरं का. तुम्हाला पण वॉटरप्रूफचा कलर मारायचा असेल तर खरंच मारा. थोडं तरी गार पडतंय बघा स्लॅब, नाहीतर कडक उन्हात तुम्ही इथं येऊन फक्त स्लॅबवर उभं राहून दाखवायचं. तर आता आम्ही कलर मारलाय का, तर आम्ही इथं येऊन उभा राहतो. काय नाही, त्या दिवशी कलर मारत होता आम्ही उभा होतो, तरी एकदम काय पोळत वगैरे नव्हतं. तर चला आता ह्याच्यानंतर आपला व्हिडिओ फर्निचरचं अर्ध काम झाल्यावर धावतो. अजून एक व्हिडिओ, आणि त्याच्यानंतर फायनलच व्हिडिओ येणार पूर्ण घराचा एकदम ओके झालेला. ओके बाय बाय. आणि लेजर म्हणत होते की कधी कलर करताय, तर फायनली चालू केलं आता. अजून एकदा घर बघायला तुम्हाला भारी वाटणार आहे की घर कसं आहे आपलं. एकदम फर्निचर शो पीस लय डिझाईन POPची तर असली खतरनाक डिझाईन काढली का नाही विशेष. तर चला आता.